आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही अधिवेशनात दाखल झालेले आहेत। विरोधक या ठिकाणी आरोप करतात विविध स्वरूपाचे की सरकारला विरोधी पक्ष नेता द्यायचा नाही, वरच्या खालच्या सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद नाही आहे, कसं पाहता? संविधानाच्या नियमाप्रमाणे विरोधी पक्षाचं जे संख्याबळ असायला पाहिजे तेवढं संख्याबळ विरोधकांना जनतेने दिलं नाही आणि त्याच्यामुळेच विरोधी पक्षनेता आतापर्यंत निवडला गेला नाही आहे। त्याच्यामुळे विरोधकांना बोंबलण्याची काही आवश्यकता नाही आहे, त्यांची पात्रताच नाही आहे विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायची, कारण तेवढी संख्या त्यांची नाही आहे। नक्कीच, पण ते असं पण म्हणतात की जिथे एक आमदार होता तिथे पण विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलेलं आहे, पण आम्ही यांना त्यांची जागा दाखवून देऊ, यांच्यावरती आम्ही आरोप करू म्हणून आम्हाला विरोधी पक्ष नेते बहाल केलं जात नाही, आम्ही रस्त्यावरती पत्रकार परिषद घ्यायची का? विरोधी पक्षनेता नसला म्हणजे काही त्यांना बोलता येत नाही असं नाही आहे। त्यांना जे मांडायचं असतं, जे बोलायचं असतं ते बोलतातच आणि मांडतातच। राहायला विरोधी पक्षात द्यायचा विषय तर ही मेहरबानी देवेंद्रजी करू शकतात। तपोवनमध्ये ज्या पद्धतीनं वृक्षतोड सुरू आहे किंवा होणार आहे त्याबद्दल देखील विरोधक आक्रमक होत आहेत। नाही, तपोवनमध्ये तर शिवसेना पण ते वृक्षतोड होऊ नये या दृष्टीने त्या स्थानिक लोकांच्या पाठीशी आहे, कारण तपोवनमध्ये अनेक लोकांनी तप त्या ठिकाणी केले, तपश्चर्या केली, अनेकांची श्रद्धा भावना त्या ठिकाणी जुळलेली आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक लोकांनी जो ठरवलं आहे तो निर्णय व्हायला पाहिजे। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जी सुरक्षा वाढवण्यात आली, या मागचं नेमकं कारण काय? कारण बरेचसे आमदार आपण पाहतोय, जळगावचे पण आमदार आहेत, त्यांनी पण आपले खाजगी सुरक्षा रक्षक जे आहेत ते या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठेवलेले। विश्वास नाही आहे सरकारवरती, सरकारच्या लोकांचा? सरकारचा विषय नाही आहे, परंतु इतकं जे अंतर त्यांनी दिलं 2 तारीख ते 21 तारीख हे देण्याची निवडणूक आयोगाला काही गरज नव्हती। फार काही निवडणुका शिल्लक नव्हत्या, जिकडे जिकडे झालं तिकडे डिक्लेअर करायला पाहिजे होतं, परंतु संशय प्रत्येकाला येतोच, त्याच्यामुळे त्याची काळजी प्रत्येक आमदार घेत आहे। नक्कीच, आपण पाहतोय की आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, महानगरपालिकेमध्ये कोण बाजी मारेल? महानगरपालिकेमध्ये शिवसेना बाजी मारेल। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।